केरळ कॅथोलिक बिशप काउन्सिलनं वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन दिलंय. केरळच्या सर्व खासदारांना वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याची त्यांनी विनंती केली आहे. हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल असून केरळ कॅथोलिक बिशप काउन्सिलनं पाठवलेलं विनंतीपत्र प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. समुदायांमधील अनेक संघटना वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देत आहेत, असे ते म्हणाले. हे विधेयक मुळात गरीब मुस्लिम, मुलं आणि महिलांच्या हिताचं आहे. वक्फच्या मालमत्तेचं व्यवस्थापन पारदर्शकपणे होईल, असं ते म्हणाले. वक्फच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणारेच या विधेयकाला विरोध करत आहेत, असं ते म्हणाले. ये वक्फ कानून सबके भला के लिए है और उसमें कोई प्रावधान ऐसा है कि अगर कोई क्रिश्चियन का हो, कोई हिंदू का हो या जैन हो, सिख हो, ईसाई हो या मुसलमानों के लिए भी ये सब पे लागू है कि जो वक्फ बोर्ड के पास एक अनकंट्रोल्ड अथॉरिटी था कि कोई भी जमीन को वक्फ डिक्लेयर करता है, तो ये कैसे हो सकता है? अच्छा, कोई भी कानून या कोई भी समस्या होते हैं तो कोर्ट में अपील कर सकना चाहिए. ऐसा क्या है कि अगर कोई वक्फ बोर्ड निर्णय किया तो कानून के तौर पर वो कोई अपील कर ही नहीं सकते हैं, सिर्फ रिव्यू पिटीशन दे सकते हैं स्पेशल केस में? तो ऐसे तो नहीं कर सकते. इसलिए वक्फ कानून ये देश का भला के लिए है और वक्फ कानून पास होने के बाद खास करके मुसलमानों में जो गरीब तबके के लोग हैं, महिला हैं, बच्चों हैं, सबके लिए बहुत बड़ा लाभ होने वाला है और देश के लिए भी ये बहुत फायदा वाला कानून है और इसको सब लोग मिलकर के समर्थन करना चाहिए. या संदर्भात रिजिजू यांनी वार्ताहर परिषदही घेतली. देश संविधानानुसार चालतो. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकांमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावर व्यापक चर्चा झाली. त्यानंतर संसदेत हे विधेयक मांडण्यात येणार असून विरोधकांनी संसदेत गदारोळ न करता या विधेयकावर चर्चा करावी, असं आवाहन त्यांनी केलं. या विधेयकाबाबत समाजात दिशाभूल करण्याचा, असत्य पसरवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. कोणाचीही जमीन बळकावली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.